राहता येथील पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या साईयोग फाउंडेशनद्वारे झाडांचा 10वा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला। साईयोग फाउंडेशनद्वारे गेली 10 वर्ष 1 जुलै ते 7 जुलै हा वृक्षारोपण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो। तसेच वर्षभर प्रत्येक रविवारी अथवा वाढदिवस किंवा दशक्रिया विधीनिमित्त राहता शहर व परिसरात विविध देशी झाडे लावण्यात आली। या झाडांचे वर्षभर संवर्धन करण्यात आले। रविवारी भल्या पहाटे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील झाडांना फेटे, पुष्पहार व रंगीबेरंगी फुग्यांनी सजविण्यात आले। तसेच आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती। महिला सदस्यांच्या हस्ते औक्षण करून पूजन करण्यात आले। तसेच बालगोपाळांच्या हस्ते झाडाच्या आकाराचा व हिरव्या रंगाचा केक कापण्यात आला। साईयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या स्नुषा सौ खुशी व चिरंजीव पियुष पानगव्हाणे या नवदाम्पत्याच्या हस्ते वृक्षारोपण करून भावी वैवाहिक वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी राहता नगरपालिकेचे अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपाध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, सन्माननीय नगरसेवक डॉक्टर पी.जी. गुंजाळ, साई श्रद्धा फाउंडेशनचे सचिन घोडेकर, ग्रॅज्युएट चहाचे संस्थापक युवा उद्योजक निलेश जाधव, राहता सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन विलास सदाफळ, शारदा संकुलाचे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष रमेश शिंदे, वसुंधरा फाउंडेशन दहेगावचे संस्थापक सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, दहेगावच्या सरपंच पूनमताई डांगे आणि माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। सर्व मान्यवरांचा फेटा बांधून साईशाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। वृक्ष संवर्धनाचे अनमोल कार्यासाठी नगरपालिकेचे ड्रायव्हर प्रभाकर नावकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला। साईयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचलन केले। नगरसेवक दशरथ तुपे यांनी प्रास्ताविक करत साईयोग फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा मांडला। नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले। तसेच डॉक्टर पी.जी. गुंजाळ, कैलास बापू सदाफळ, रमेश शिंदे यांनीही फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले। बालशिव व्याख्याता धनराज शेटे याने सुद्धा मनोगत व्यक्त केले, तर डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांनी योगदानाबद्दल सर्वांचे आभार मानले। शेवटी ज्येष्ठ सदस्य बबलू फटांगरे यांनी सर्वांचे आभार मानले। साईयोग फाउंडेशनच्या वतीने आज या ठिकाणी वृक्षांचा 10वा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित माझे मार्गदर्शक, आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील पितामह भीष्म डॉक्टर पी.जी. गुंजाळ, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजुनाना सदाफळ, राहता विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विलास काका सदाफळ, आमचे नावकर मामा, दहेगावच्या लोकनियुक्त सरपंच पूनमताई डांगे, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे सदस्य म्हणून ज्यांची निवड झाली असे आपल्या राहता शहराचे भूषण रमेश भाऊ शिंदे पाटील, माझे मित्र युवा उद्योजक ग्रॅज्युएट उद्योग समूहाचे संस्थापक निलेशजी जाधव, श्री घोडेकर सर, निवृत्त DYSP आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मेघश्यामजी डांगे साहेब, साईयोगा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेबजी पानगव्हाणे उपस्थित सर्वच साईयोगा फाउंडेशनचे सदस्य, सर्वांचा नामोल्लेख गाडेकर सरांनी केला, त्यामुळे मी काय करत नाही। माझ्या समवेत आलेले राहता नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, खरोखर हा अतिशय आगळा वेगळा आणि प्रेरणादायी असा वाढदिवसाचा हा कार्यक्रम आहे। आपण पुन्हा एका व्यक्तीचा वाढदिवस साजरा करत असतो, परंतु झाडांचा वाढदिवस साजरा करणे ही खरोखर एक अनोखी अशी संकल्पना डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या माध्यमातून साईयोगा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी साजरी केली जाते। यापूर्वी देखील चिताई रोड असेल, आमच्या पिंपळस रोडला असेल, ज्या ज्या वेळेला हे वाढदिवस साजरे झाले
त्या वेळेला मला उपस्थित राहण्याचा त्या ठिकाणी योग आला आणि आज या राहता नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून मी प्रथमच हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होताना बघत आहे आणि मग खरोखर एक आनंद या ठिकाणी होत आहे की ज्या झाडांकडून कुठली अपेक्षा नसते. वाढदिवस आपण आपल्या मुलाचा जरी साजरा करायचा तर त्याला अपेक्षा असते की आईवडिलांनी काहीतरी मला त्या ठिकाणी वाढदिवसाचं काहीतरी दिलं पाहिजे, परंतु या झाडांची आपल्याकडून कुठली अपेक्षा नाही. सदैव देण्याचं काम ते करत असतात. हवा देतात, सावली देतात, फळं फुलं औषधं देतात. आज पर्यावरण आपण बघत आहोत. या वर्षीचा जो उन्हाळा होता तो कदाचित आपण कुणी अनुभवला नाही असा उष्ण त्या ठिकाणी वातावरण होतं. तापमान हे उच्चांक गाठलेलं होतं. वृत्तमानपत्रातून वाचलं की एल निनोचा प्रभाव हा तीव्र असणार आहे, पावसाळा हा बिकट जाणार आहे, पाऊस कमी होणार आहे. पुढचा उन्हाळा कसा जाईल याच्यासाठी जलसंपदा विभाग असेल, पर्यावरण विभाग असेल, शासन स्तरावर त्याची आत्ताचपासूनच तयारी सुरू आहे. पण हे करत असताना नागरिकांचं काय कर्तव्य आहे ते साईयोगा फाउंडेशनच्या वतीने आपण सर्व बघतो. कारण जर याला एकमेव पर्याय हाच आहे की झाडं जर जास्तीत जास्त लावली तर पुढे पाऊस चांगला होईल, उष्णता कमी राहील. आणि हे सर्व आपण गेल्या कित्येक वर्षापासून ओळखलं. या राहता शहराची आगळी वेगळी मी इतरही शहरं आपल्या जिल्ह्यातली बघितली. रमेश भाऊ, आपल्या राहता इतकं हरित शहर कदाचितच कुठे बघायला मिळेल आणि याचं सर्व श्रेय मी म्हणेल की साईयोगा फाउंडेशनला जातं. येणाऱ्या काळामध्ये साईयोग फाउंडेशनच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्व नगरसेवक, राहता नगर परिषद ही आपला संवेद या ठिकाणी हा जो काही आपला उपक्रम असेल, मग त्यामध्ये योगाचा कार्यक्रम असतील, आपल्या वृक्ष लागवडीचे, संवर्धनाचे, स्वच्छतेचे कार्यक्रम असतील, आपण सर्व मिळून खांद्याला खांदा लावून यापुढे हे कार्यक्रम त्या ठिकाणी यशस्वी करूयात आणि राहत्याची एक आगळी वेगळी ओळख निर्माण करूयात. ज्या वेळेला सज्जन शक्ती एकत्र येते त्यावेळेला नक्कीच एक मोठा बदल घडवत असते आणि म्हणून आपण राहता शहरातील सर्व सज्जन मंडळी एकत्र आला आहात आणि हा बदल राहता शहरामध्ये घडल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. या ठिकाणी एक मजेशीर गोष्ट आमच्या गुंजा सरांनी व्यक्त केली की त्या ठिकाणी एवढे सत्कार कदाचित आमच्या राहता नगर परिषदेत सुद्धा झालेले. इतके सत्कार या कार्यक्रमात झाले. परंतु आपणाला एक विनंती आहे, आपण सर्व निस्वार्थ भावनेतून काम करतात. यापुढे आपण आमचा सत्कार एक फक्त गुलाबाचं फूल देऊन जरी केला तरी आम्ही तेवढाच मोठा सत्कार मानून कुठल्याही प्रकारची मनात शंका येणार नाही. परंतु हा जो काही आपण खर्च करत आहात, आपण ऑलरेडी जे काम करतात ते निस्वार्थी भावनेने करतात. मग हे करत असताना खिशालाही जळ बसता कामा नये. म्हणून आमची या व्यासपीठावर बसलेल्या सर्वांकडून आपणाला विनंती आहे की फक्त एक गुलाबाचं फूल देऊन आपण आमचा सत्कार सन्मान करावा. मी पुनश्च एकदा आपणा सर्वांना या वृक्षाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि यापुढे देखील हा कार्यक्रम आपण आणखी मोठ्या स्तरावर कसा करू यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा 10वा वाढदिवस असाच 50वा वाढदिवस व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि बापूजी मागावाने त्यांची टीम त्यांना परत एकदा त्याचं अभिनंदन करून थांबतो. डॉक्टर साहेबांच्या संकल्पनेतून वृक्ष लागवडीसाठी त्यांनी तो एक धाडसी उपक्रम चालू केला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर, डॉक्टर पी.जी. गुंजा साहेब, त्याचबरोबर राहता नगरीचे नगराध्यक्ष स्वाधीनजी गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजयजी सदाफळ जाधव साहेब, आमचे मित्र श्याम डांगे, रिटायर्ड DSP, शारदा संकुलाचे माजी प्राचार्य संजयरावजी मुंडे, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, सर्व नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक
त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमदार साहेबांचे सुये साहेब, चौधरी साहेब, या फाउंडेशनचे सर्व सदस्य, खऱ्या अर्थाने हा जो वृक्ष लागवडीचा उपक्रम आहे, आज जर आपण बघितलं दिवसेंदिवस जागतिक टेम्परेचरमध्ये वाढ होत आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने एक खारीचा वाटा उचलावा या उद्देशाने डॉक्टर साहेब प्रेरित झालेले आहेत आणि त्यांनी हे जे संघटन उभं केलेलं आहे, खऱ्या अर्थाने त्याचं सर्व श्रेय डॉक्टर साहेबांना दिलं तर वावगं ठरणार. आपण म्हणजे मी तर असं म्हणेन की ह्या फाउंडेशनमध्ये जे काम करणारे लोक आहेत हे सर्व मोत्याप्रमाणे, म्हणजे ज्याला आपण मोती म्हणतो त्या मोत्याप्रमाणे हे सर्व सदस्य आहे आणि ह्या मोत्यांना गुंफण्यासाठी जो धागा असावा लागतो त्या धाग्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर साहेबांनी केलेलं आहे असं म्हटलं तर वावगं. तर निश्चितपणानं आज आपण या झाडाचं संवर्धन करण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम चालू केलेला आहे. या निमित्तानं मी साईयोगा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर सर्व मान्यवरांना आम्हाला इथं बोलवलं, आमचा यथोचित सत्कार केला त्याबद्दलही मी सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत. इतक्या भल्यापाठी आपण आलात तिथं आपलं अनमोल वेळ द्यायचं त्यासाठी सर्वांना धन्यवाद. आणि इथं सर्वांनीच सगळं कौतुक केलं, पण खरं हे सगळं श्रेय माझ्या साईयोग फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यकर्त्या म्हणजे सहकार्याला जातं. कारण त्याचा अनुभव मी घेतला की माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस जे काही केलं मी फक्त स्टेजवर होतो, सर्व माझ्या सहकाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी केलं आणि सर्वांच्या सहकार्याबरोबर माझं कौटुंबिक देखील मला खूप सहकार्य आहे. आणि जे काही आपण सामाजिक कार्य सुरू केलं 20 वर्षापूर्वी आपण योग प्राणायामचं आपण मोफत सुरू केले, तर खऱ्या अर्थाने सामाजिक उपक्रम जे सुरू केले ते 11 वर्षापूर्वी आपण तत्कालीन आपले कलेक्टर कवडे साहेब होते आणि CEO आपल्या तुमचे हे होते पवार साहेब आणि अध्यक्ष कैलास बापू होते, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण स्वच्छता अभियान सुरू केलं. आणि 10 वर्षापूर्वी नंतर 1 वर्षानंतर आपण वृक्षारोपण सुरू केलं. त्यावेळेला तत्कालीन मुख्याधिकारी तुमचे दिघे साहेब होते, आज ज्यांनी शिर्डी हिरवीगार केली आहे आणि कैलास बापू अध्यक्ष होते, यांच्या मार्गदर्शनाने सुरू केलेला जो यज्ञ आहे तो आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज अविरत चालू आहे. हे सर्वांना त्यासाठी मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि असं सहकार्य यापुढेही मिळत राहो ही आपली सर्वांना विनंती करतो. आणि ज्याप्रमाणे शेटे साहेब आपलं धनराज शेटे यांनी सांगितलं की आपण सत्कार करताना काही वस्तू देण्यापेक्षा एक तर पुस्तक द्या किंवा झाडे द्या. पुस्तकाने तुमचं ज्ञान वाढेल आणि झाडाने तुमचं पर्यावरणाचा आपला एक खरीचा वाटेल. तर आपण सर्वांनी आम्हाला असं सहकार्य करत राहावं आणि प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक याला उपक्रमाला येत राहावं, सहकार्य करावं आणि शपथ घेत द्यावा ही विनंती. आणि या एवढ्याच महत्त्वाचं आपल्या सर्व सहकार्याबरोबर ही जे पत्रकार बंधू आणि मीडिया बंधू आहेत यांची जेव्हा शब्बासकीत थाप पडते त्याच्यामुळे आम्हाला जे स्फुरण मिळालं त्याच्यामुळे आम्हाला एक बळ मिळालेलं आहे, ते मी त्यांचेही आभार मानतो. पुन्हा एकदा धन्यवाद. ओम साईराम. आज या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर व सर्व साईयोगा फाउंडेशनचे सदस्य आपणा सर्वांना मी बालशुभ व्याख्याता धनराज शेटे पाटील झाडांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. झाडांचा वाढदिवस म्हणजे फक्त एक कार्यक्रम नसून तो आपल्याला झाडांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आता आपण कुठलाही कार्यक्रम असला तर सत्कार करतो. सत्कारात काय देतो? शाल आणि बुके. त्यापेक्षा आपण जर एक झाड दिलं तर ते झाड पर्यावरण वाचवू शकतं. आत्ताच्या माता भगिनी कित्येक वर्षापासून संक्रांतीला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात. त्यावेळेस त्या काय देतात? कंगवे देतात, आरशे देतात आणि वाटी देतात. आणि त्या वाटीने काही खाता येत नाही, त्या कंगव्यानी केस पण विचारता येत नाही, त्या आरशात काही दिसत नाही. त्यापेक्षा जर आपण एक
झाड वाचवू शकतो. आपण साईयोगा फाउंडेशनला झाड लावण्यात मदत केली पाहिजे. आपली एक छोटीशी मदत आपला परिसर वाचवू शकतो. त्यामुळे डॉक्टर काकांनी जे झाड लावा झाड जगवा ही संकल्पना सुरू केली, ती संकल्पना साईयोगा फाउंडेशन अजून पुढे घेऊन जाईल हे मला माहिती आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना एकच सांगतो, झाडे लावा झाडे जगवा. धन्यवाद. राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीनजी गाडेकर, उपनगराध्यक्ष विजू नाना सादाफळ, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सादाफळ, डॉक्टर गुंजाळ साहेब कधी आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला सहभागी असतात. सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन विलास काका, त्याचे आता त्यांची उत्तरनगर जिल्हा रयतच्या उपाध्यक्षपदी निवड झाली असे रमेशजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे पूनमताई डांगे, सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर 10 वर्षापासून या वृक्षांची या ठिकाणी लागवड डॉक्टर बापूसाहेब पानगावाने व त्यांच्या सर्व झाडं लावणं टिकवणं ही काही साधी गोष्ट नाही. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाच्या हाताने जवळजवळ झाडं लावलेलं आहे. त्यानंतर आणि गेल्या आणखी 4-5 वर्षामध्ये ते प्रमुख आकर्षण ते दशक्रिया विधीचं ठरणार आहे. आणि याचं सर्व श्रेय आमच्या पानगाव डॉक्टर साहेबांना आणि आमच्या सपोर्ट टीमला आहे, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तर मी राहता नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू यांना विनंती करतो की आपण थोडक्यात एक मनोगत व्यक्त करावं. आणि हा 10वा वाढदिवस असाच 50वा वाढदिवस व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो. आणि बापूजी मागवाने आणि त्याची टीम यांना परत एकदा त्याचं अभिनंदन करून थांबतो.